सर नमस्कार. नमस्कार. मी स्थानक प्रमुख घनश्याम शिंदे. आज आपल्या बारामती बस स्थानकाचा दादांच्या ड्रीम प्रोजेक्ट मधून जो हा आपला एक प्रोजेक्ट उभा राहिलेला आहे तो राज्यामध्ये 1 नंबर आहे. गेल्या वर्षभरामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान हे महाराष्ट्रामध्ये राबवलं जात आहे एसटी महामंडळाच्या माध्यमातून. त्यामध्ये 3 सर्वेक्षण झालेले आहेत. तिन्ही सर्वेक्षणमध्ये बारामती आगाराचा राज्यामध्ये पहिला नंबर आलेला आहे. स्वच्छता व्यवस्थापन आणि परफॉर्मन्स या सगळ्या बाबतीत राज्यामध्ये 1 नंबर असलेला आगार याचा 1 कोटी रुपयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते म्हणजे बक्षीस समारंभ 4था एक शेवटचा सर्वे झाल्यानंतर होणार आहे. आणि आपले स्वर्गीय नेते अजितदादा पवार साहेबांना आणि स्वच्छतेचे प्रणेते सुनेत्र वहिनी साहेबांना ते आम्ही ते मिळणारे जे बक्षीस आहे ते आमचे नगराध्यक्ष सचिनजी सातव यांच्या माध्यमातून त्यांना विनंती करणार आहे आणि त्यांना आम्ही समर्पित करणार आहे. दादांना स्वच्छतेची आवड होती आणि एक आमचं कर्तव्य म्हणूनच नाही तर आणखी एक दादांना श्रद्धांजली म्हणून त्या आगारामार्फत आणखी आमचं व्यवस्थापन कामाचं काटेकोरपणे सगळे अंमलबजावणी करून वाहतूक असेल, स्वच्छता असेल, विद्यार्थ्यांची सेवा असेल, सगळ्यालाच चांगली सेवा देण्याचा आमचा आणखी जास्त एक डिवोशनली आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील आणि मी तशी ग्वाही देतो. आपल्या शेजारी BSF मार्फत ज्ञानेश्वर तमाम उभा आहेत. सर नमस्कार. आज या ठिकाणी आपण हा दुसरा उपक्रम चालू केला बारामती बस स्थानकचा क्लिनिंगचा. काय तुम्हाला सांगायचं, बारामतीकरांना काय सांगायचं आहे या ठिकाणी? खरं तर आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय दादा यांचं स्वच्छ सुंदर हरित बारामती हे स्वप्न होतं आणि तो विचारांचा वारसा आदरणीय उपमुख्यमंत्री सौ सुनेत्र वहिनी पवार या पुढे घेऊन जात आहेत. आणि दादांना खरी श्रद्धांजली काय तर जे आपण बोललो की मागच्या रविवारी आम्ही हा उपक्रम चालू केला की बारामती शहर हे आपलं स्वतःच आहे, आपलं घर आहे. तर प्रत्येक रविवारी 1-1.5 तास जर आपण दिला आपल्या शहरासाठी, आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी, तर हे शहर आपण सगळे मिळून स्वच्छ करू शकतो. आणि म्हणून आम्ही हा छोटासा प्रयत्न चालू केलेला होता. आदरणीय वहिनी देखील स्वच्छतेच्या बाबतीत खूप जागरूक आहेत आणि आपण नेहमी बघतो की त्या स्वच्छतेच्या प्रणेते आहेत. कारण काटेवाडी सारखं गाव निर्मल ग्राम करून त्यांनी देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळवलेला आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थानं दादांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर वहिनींच्या सोबतीने आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन ही लोक चळवळ उभी करावी लागेल. हे पुन्हा बारामती नगर परिषदेचं एकट्याचं काम नाही, हे बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनचं काम नाही. तर प्रत्येक बारामतीकरांनी जर ठरवलं की हे घर माझं आहे आणि मला ते स्वच्छ ठेवायचे तर आपली बारामती स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही. आज आपण बघू शकताय की बारामती बस स्थानकामध्ये इतकं स्वच्छ बस स्थानक आहे की देशामध्ये तालुका पातळीवरचं सगळ्यात सुंदर बस स्थानक, सगळ्यात मोठं बस स्थानक आपलं झालेलं आहे. आणि मग दादांनी जे स्वप्न बघितलं होतं की वर्ल्ड क्लास सुविधा मी देतोय तुम्हाला, पण त्याची काळजी घेण्याची, जसं आता सरांनी सांगितलं की हे आम्ही जरी प्रशासन म्हणून राबवत असलो तरी इथं जे वापरतात त्यांची फार मोठी जबाबदारी आहे. मग जबाबदारी कोणाची तर बारामतीकर हे बस स्थानक वापरतायत, बारामतीच्या आजूबाजूच्या गावातील लोक येत आहेत. त्यांनाही माझं विनम्र आव्हान आहे की आपण या बस स्थानकामध्ये येत आहे तर या बस स्थानकाची काळजी घेणं आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळं आम्ही ज्यावेळेस हा उपक्रम चालू केला त्यावेळेस हातामध्ये खराटा घ्यायचा आहे, रस्ता स्वच्छ करायचा आहे, हे तर प्रत्यक्ष आपण आज बघितलं आमचे सगळे सदस्य करतायत. स्वतः नगराध्यक्ष प्रत्येक रविवारी आमच्या सोबत उभे आहेत. आम्ही बघू शकताय की अनेक नगरसेवक आणि इतर लोक आमच्या सोबत उभे आहेत. पण सगळ्यात महत्वाचं आमचं जे ध्येय आहे की आम्हाला ही लोक चळवळ निर्माण करायची आणि जर आपण बारामतीकर म्हणून लोक चळवळ निर्माण करू शकलो तर आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये बारामती शहर हे देशातलं सगळ्यात सुंदर सिटी म्हणून आम्हाला जे पुढे आणायचं, जे दादांचं स्वप्न होतं, दादांनी वारंवार सांगितलं की बारामती मला सगळ्यात स्वच्छ शहर बनवायचंय आणि ते स्वप्न आपल्याला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक लोकसहभागातून लोक चळवळ उभी करावी लागेल. त्यामुळे माझी विनंती सगळ्या बारामतीकरांना की प्रत्येकाने थोडंसं खरेचा वाटा घेऊया आणि आपली बारामती स्वच्छ करूया. दुसरी गोष्ट महत्वाची मला या ठिकाणी सांगायची की दर रविवारी आपण पुढच्या रविवारी कुठं असणार हे डिक्लेअर करतोय. तर आज मी सांगू इच्छितो की बस स्थानकाचा परिसर फार मोठा आहे. त्यामुळे आपण आज इथून सुरुवात केली, तिथं संपवलं. आपण बघू शकताय की जे स्वच्छ केल्यानंतर काय फरक पडतो. म्हणजे इथे आपण परवा जो तुम्ही व्हिडिओ बनवला होता की गुटखा खाऊन थुंकलेला असेल, इतर अनेक गोष्टी असतील, तर आपण तिथं काम केल्यावर आपली बारामती स्वच्छ करू शकतो हा विश्वास आम्ही आज दिलेला आहे. तर अर्ध बस स्थानक आज स्वच्छ झालेलं आहे. पुढचा रविवार देखील आम्ही इथेच असणार आहोत. राहिलेला मागचा परिसर हे प्रशासनाच्या मदतीने, त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने आणि तुम्हा सगळ्या बारामतीकरांच्या मदतीने पुन्हा एकदा बारामती नगर परिषद
आणि बारामती स्पोर्ट्स फाउंडेशन आणि आपण सगळे बारामतीकर सगळ्यांना विनंती राहील की आपण पुढच्या रविवारी पुन्हा या. मदत करायला आज आम्हाला अनेक जण जॉईन झालेले आहेत. वेगवेगळ्या संस्थांचे सदस्य माझ्यासोबत उभे आहेत. त्याचबरोबर मेडिकल असोसिएशन MR ची जी टीम आहे त्यांचे देखील बरेच मेंबर आज आम्हाला जॉईन झालेले आहेत. तर ही चळवळ आपल्याला अशीच हळूहळू वाढवायची. आमचे काही जुने मित्र या ठिकाणी आज जॉईन झालेले आहेत. विश्वास नाना या ठिकाणी आज आपल्यासोबत 5:45 वाजल्यापासून आहेत. तर अशा या सगळ्यांना माझी विनंती राहणार आहे की आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने, म्हणजे संख्या किती याच्यापेक्षा आमचा हा हेतू आहे की आपल्याला मेसेज द्यायचा आहे. म्हणजे जो व्हिडिओ आपण बनवला 1.5 लाख लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. पण माझी विनंती राहील की दर आठवड्याला आपली ही संख्या वाढत राहील आणि ही लोक चळवळ आपली यशस्वी होईल याची आम्हाला खात्री आहे. तर येणाऱ्या काळामध्ये ही बारामती आणखी जास्त कशी स्वच्छ राहील यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. धन्यवाद सर. थँक्यू.